तिसरं तत्व कुराणाचं अखेरत्व. सगळेजण म्हणतात, आतापर्यंतच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं चांगलं करा, वाईट करू नका. पण का करायचं? पाप का करायचं नाही, पुण्य का म्हणून करायचं? याचं उत्तर तथागत गौतम बुद्धांनी दिले आहे. बुद्धांचे 3 पिटक, त्रिपिटक. त्या त्रिपिटकामधलं एक पिटक आहे सुत्त पिटक. सुत्त पिटकातलं एक पद आहे धम्मपद. धम्मपदाचा अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 176 मध्ये गौतम बुद्ध म्हणतात, वित्तीन्न परलोकस नथी ही पापम कार्यम. वित्तीन्न परलोकस नथी, ज्याचा परलोकावर विश्वास नाही, ही पापम कार्यम. तो कोणतंही पाप करू शकतो. कोट्यवधी रुपये घेऊन एखादा माणूस पळाला असेल विदेशामध्ये, अरे सुटणार आहे का तो? जाब द्यावा लागेल, एका पायीचा जाब द्यावा लागेल. मी एकांतामध्ये एखादा अपराध घडवला तर मला कोणत्याच पोलीस स्टेशनमधलं FIR दाखल होऊ शकत नाही, कारण पुरावा नाही. मग अशा अपराधांना कोण शिक्षा करेल? कोण शिक्षा करेल? तो करणार. हो, तो बघणार आहे आणि तो आम्हाला रिअसेंबल करेल. तुम्ही म्हणाला हे कसं काय शक्य आहे? इथं कम्प्युटरवाले असतील ना, कम्प्युटर येते त्यांना चालवणार. तुम्हाला माहिती एखादी फाईल जर डिलीट झाली आपली चुकून, काय करतो त्याला रिस्टोर करण्यासाठी? रिसायकल बिनमध्ये जातो, सिलेक्ट करतो, राईट क्लिक, रिस्टोर. फाईल जिथली तिथं वापस येते की नाही? बस आपल्याला तो अल्लाह रिस्टोर करणार. आणि असं नाही होणार की नौशाद मिळाल्यानंतर कुत्रा होईल, मांजर होईल. नाही, नौशादनं पाप केले असतील तर मोती नावाचा कुत्रा नाही भरणार, नौशादच त्याला जाब द्यावा लागेल. पण तुकोबा महाराजांनी म्हटलं होतं, तुकाराम महाराजांनी, काळे लाविले मोजमाप जमाधरी ही जन्माची. मोजमाप लावलेला आहे, कोणी चुकणार नाहीये. कारण तो बघतोय, तो अल्लाह काळ्या रात्री काळ्या दगडावर जर काळी मुंगी चालत असेल तरी तो पाहणार आहे, तो सगळं काही ऐकणार आहे. तुम्ही जे बोलता तेही ऐकतो, जे बोलत नाही मनात ठेवता तेही तो ऐकतो. म्हणजे अखेरत्वाची भावना, मरणोत्तर जीवनाची भावना, त्याची भीती तो निर्माण करतो. याला तकवा म्हणतात. ईश्वरायंता ही आहे, याला तकवा म्हणतात. आणि तकवा हा रोजा उत्पन्न करत असतो. बरं भीती कशाची? अल्लाह काय करेल? अल्लाह नरकात टाकेल. नरक काय आहे? खोल अशी विहीर आहे, त्याच्यात पाणी नाही आहे, आग आहे. आग तुम्हाला जाळून टाकेल. मला सांगा, समजा एक मर्डर केला साहेब, शिंदे साहेब, त्याला जास्तीत जास्त रेअरेस्ट केसमध्ये कॅपिटल पनिशमेंट किती होऊ शकते? फाशी होते. किती वेळा फाशी होईल त्याला? एकाला बॉम्ब टाकला, 10 लोक मारून टाकले, किती वेळा फाशी होईल? 1 वेळा. मग जर अल्लाह आहे, ईश्वर, देव, गॉड वगैरे आहे, तर न्याय व्हायला पाहिजे ना. मग न्याय होणार केव्हा? एक खून करणाऱ्याला तो एकदाच फासावर लटकवत आहे आणि 10 खून करणाऱ्याला तो एकदाच फासावर लटकवत आहेत. मग बाकीचे 9 जे मर्डर केले त्याचं काय? मग याचं उत्तर असं आहे की अल्लाह त्याला नरकात टाकेल. पूर्ण कातडी जळून जाईल, पूर्ण मांस जळून जाईल, हाडं शिल्लक राहतील. मरणार नाही तो, मरण्यासाठी तडफडेल, मरणार नाही. त्या हाडावर पुन्हा मांस चढवला जाईल, पुन्हा कातडी चढवलं जाईल, त्याला पुन्हा जाळलं जाईल. 10 मर्डर केले तर 10 वेळा त्याला जाळलं जाईल, 10 वेळा त्याच्यावर मांस चढवलं जाईल, 10 वेळा त्याची त्वचा चढवली जाईल. आणि त्याला शक्य आहे, त्याला सर्व काही शक्य आहे, कारण तो अल्लाह आहे. त्यानं ही पृथ्वी निर्माण केली. तो सजीवातून निर्जीव काढतो, कोंबडीतून अंड काढतो, एका निर्जीव अंड्यातून तो सजीव काढतो. त्याच्यासाठी सगळं काही शक्य आहे. आणि ही भीती जर त्याच्या मनात नसेल तर मग तुमच्या नीती नियमांना, तुमच्या उपदेशांना काही अर्थ नाही. कारण डॉक्टर आहा साळुंखे साहेब म्हणतात, मराठा सेवा संघाचे, की नीती नियमांसाठी दंडनीती आवश्यक आहे. समजा आपला संविधान आहे, त्याच्यातून इंडियन पिनल कोड काढून टाकलं, भारतीय दंडविधान जर काढून टाकलं, 302 कलम, 376 हे सगळे, 420 सगळे काढून टाकले आणि फक्त सांगितलं चांगले करा, खोटं बोलू नका वगैरे, त्याला काही अर्थ आहे का? आपले शिंदे साहेब समजा सगळ्यांना सांगू लागले, व चोर साहेब चोरी करू नका. आपले पोलीस गुलाबाचे फुलं घेऊन जर प्रत्येकाला सांगू लागले, व बलात्कारी साहेब बलात्कार करू नका, दरोडेकर साहेब दरोडे टाकू नका, काय अर्थ राहील का? नाही. चोरी करसाल तर तुम्हाला शिक्षा होईल, ही दंडनीती पाहिजे. खून करसाल तर 302 मध्ये तुम्हाला फाशी होईल, ही दंडनीती पाहिजे. मग कुराणामध्ये जे नीती नियम आहेत त्याला दंडनीतीची जोड आहे, की तुम्ही अपराध करसाल तर नरकात जाल, तुम्ही हे पाप कराल तर हे जाल. आणि हो, फक्त भीती नाही आहे, बक्षीसं देखील आहे, की तुम्ही समाजसेवा कराल तर तुम्हाला जन्नतमध्ये हे बक्षीस मिळेल, तुम्ही हे चांगलं कराल तर हे बक्षीस मिळेल. हा व्यवहार्य धर्म आहे. कुराणाची जी शिकवण ती व्यवहार्य आहे, की फुकटात नाही करू, फुकटात करू नका. तुम्ही जे कराल त्याचं फळ मिळेल, फळाची इच्छा करा, फळासाठी तुम्ही काम करा. हा व्यवहार्य आहे, उधारीत नाही आहे. उधार ठेवत नाही अल्लाह कोणाचा. आणि हो, तुम्ही जर नुकसान कराल
तर मग एका एका गोष्टीचा हिशोब घ्यावा लागणार आहे. परंतु तुम्ही जर तौबा कराल तर तो माफी करणार आहे. الله غايتنا الله 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 غايتنا